बातमी पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवडमध्ये विरोधकांची रणनीती ठरलेली आहे। भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीसह विरोधक हे एकत्र आलेत। त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। या सर्व विषयावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी। पाहूया। ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर शिवसेनेसोबत असेल किंवा राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी बैठक देखील झाली। काय नेमके कोण कोण आपल्यासोबत येण्यासाठी तयार आहे? सुरुवातीला तर आम्हाला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं सुरुवातीला निरोप आला होता। त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये थोडंसं तो विषय थांबला, परंतु आम्ही त्यावेळेलाही सांगितलं होतं की जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच केलं होतं। आजही आम्ही स्वागत करतो, परंतु तेव्हापर्यंत प्रस्ताव आला नव्हता। त्यानंतर शिवसेना शिंदे गट जे साहेबांची शिवसेनेबरोबर खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्यासोबत 2 बैठका आमच्या झाल्या, परंतु सध्या हाऊस चालू असलेल्या दिल्लीला त्यांची वारी चालू आहे। तर कालच त्यांचा फोन झाला। ते म्हटले की मी शुक्रवारी येतोय पुण्यामध्ये आणि आपण शनिवारी बसून तो निर्णय घेऊ। तर असं वाटतंय की त्यांच्या बोलण्यावरनं तरी असं वाटतंय की ती आमची दोघांची पण आघाडी होऊ शकते। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।